विद्यार्थी मैत्रिणींनो आणि मित्रांनो, आपण यूट्यूबच्या ज्ञानदीप अकॅडमीच्या चॅनलवर आज पाहत आहोत 800 मीटरचा टायमिंग आज मुली या काढणार आहेत। कारण दर सोमवारी आपण आपल्या या ज्ञानदीप अकॅडमीमध्ये दर सोमवारी हा फिजिकलचा डेमो घेतो आणि त्या फिजिकलच्या डेमो मध्ये सर्वात महत्त्वाचा डेमो म्हणजे 800 मीटरचा डेमो असतो। कारण का 800 मीटर मध्ये तुम्ही 8 दिवसामध्ये म्हणजे 7 दिवसामध्ये केलेली मेहनत आहे, ती मेहनत तुम्ही गेल्या सोमवारी तुमचे किती सेकंद होते त्याच्यापेक्षा या सोमवारी तुम्ही किती सेकंद कव्हर केलेत हे पाहण्यासाठी आणि आपला या टायमिंग मधील किंवा या 7 दिवसाच्या मेहनतीमधील की आपण किती सक्सेसफुल आहोत आणि आपण जर याच्यामध्ये सेकंद कमी करू शकलो नाही तर आपण कुठं चुकतो हे पाहण्यासाठी, हे आजमावण्यासाठी आपण ही प्रतियोगिता ठेवलेली असते। तर आपण पाहत आहोत की बहुसंख्य अशा विद्यार्थिनी इथं दिसत आहेत। कारण का की फक्त मुलंच सक्सेस होतात अशातला भाग नाही। कारण का आज आपण पाहत आहोत की मुली सुद्धा कुठल्याच बाबतीत कमी नाहीत। प्रत्येक क्षेत्रामध्ये मुलींनी ही बाजी मारलेली आहे। मग ते यूपीएससी असो, एमपीएससी असो किंवा सरळ सेवा असो, त्यामध्ये आज आपण पाहत आहोत की मुली कुठेच मागे नाहीत। कारण ही जे विद्यार्थिनी आपल्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतःचं घरदार सोडून स्वतः पूर्णपणे इथं या ज्ञानदीप अकॅडमी मध्ये वेळ देऊन आपलं नशीब आजमावण्याचं काम करतात। कारण का आपण पाहत आहोत वनरक्षकची भरती डिक्लेअर झालेली आहे। वनरक्षक मध्ये 10 ते 12 हजार पद हे वनरक्षक भरणार आहे आणि या वन खात्याने आताच 2 दिवसाखाली डिक्लेअर केलेलं आहे की येत्या 1 महिन्यामध्ये जाहिरात येईल आणि त्या जाहिरातीसाठी हे विद्यार्थी म्हणजे आपलं नशीब आजमावण्यासाठी इथं या ज्ञानदीप अकॅडमी मध्ये लेखी परीक्षेच्या सोबत ग्राउंडची पण मेहनत करताना दिसत आहेत। की त्याचबरोबर स्टाफ सिलेक्शनच्या सुद्धा जवळपास 40 ते 42 हजार जागा या डिक्लेअर झालेल्या आहेत आणि त्यासाठी सुद्धा या रणरागिणी या ज्ञानदीप अकॅडमीच्या मुली आपल्याला तयारी करताना दिसत आहेत। त्यासोबतच महाराष्ट्र पोलीसच्या 10,500 जागा ह्या डिक्लेअर झालेल्या आहेत आणि सप्टेंबर महिन्यामध्ये 10,500 जागांची भरती सुरू होणार आहे। हे महाराष्ट्र शासनानं अधिकृतरित्या जाहीर केलेलं आहे। तरी आपण पाहतो जवळपास आपल्याला 3 ते 3.5 महिने टाइम मिळणार आहे। कारण का एकदा जाहिरात आल्यावर तिथून पुढे मेहनत होत नसते, तिथून पुढे तयारी होत नसते। मित्रांनो, तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे शांततेच्या काळात गाळलेला घाम हा तुम्हाला रणांगणावर रक्त सांडू देणार नाही। त्यासाठी हाच आपला शांततेचा काळ आहे आणि या शांततेच्या काळातच आपल्याला घाम गाळायचा आहे आणि मग आपल्याला युद्धाला सामोरं जायचं आहे। त्यासाठी आपण सर्वजण सज्ज राहणे गरजेचं आहे। येणाऱ्या भरतीमध्ये आपण आपल्या या प्रतियोगितेमध्ये मग तिथं पोलीस भरती असेल, स्टाफ सिलेक्शन असेल, वनरक्षक असेल किंवा रेल्वे भरती असेल, कुठल्याही याच्यामध्ये आज बहुसंख्येने जागा आहेत। या एवढ्या जागेमधून आपल्याला एक फक्त जागा मिळवायची आहे। त्यासाठी आपण पाहिजे तेवढी मेहनत करून या मेहनतीसाठी अहोरात्र दिवस रात्र एक करून आपण आपलं आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सज्ज राहायचंय आणि येणाऱ्या भरतीमध्ये आपलं नशीब आजमावायचंय। तर मित्रांनो, व्हिडिओ हा जास्त लांब न करता आपण या मुलींचे इथं 3 ग्रुप करतो प्रत्येक प्रतियोगितेमध्ये आणि या 3 ग्रुप मधून प्रत्येक ग्रुपला वेगळा टायमिंग दिलेला असतो। तर त्याच्यात आपण आता हा पहिला ग्रुप जो आहे तो पहिला ग्रुप हा किती मिनिटात येतो, त्याच्यातल्या किती मुली आउट ऑफ येतात हे तुम्ही लाईव्ह डेमो बघणार आहात। आणि त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थिनी ज्यांची परिस्थिती नसल की कुठेतरी बाहेर क्लास लावणे, कुठेतरी बाहेर जाऊन तयारी करणे, त्यांच्यासाठी त्यांनी ज्या घरी तयारी करत असतील त्यांनी सुद्धा या जागेंचा सगळा अहवाल बघून तुम्ही पण तयारी करा आणि तुम्हाला पण खूप शुभेच्छा। या सर्व विद्यार्थिनींना आजच्या 800 मीटरच्या प्रतियोगितेच्या खूप शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र।
हमारी लड़कियां हैं, ये महाराष्ट्र पुलिस वन विभाग की तैयारी करने लड़कियां हैं। इनका 800 मीटर का टाइमिंग स्टार्ट हो चुका है। अभी ये फर्स्ट राउंड इन्होंने चालू किया। देखते हैं इनमें से कितनी लड़कियां मिनिमम टाइम में टाइम कवर करके फर्स्ट राउंड कंप्लीट कर। 1 मिनट 30 सेकंड। यहाँ से स्टेप बढ़ाते जाओ, स्टेप को छोटा नहीं करना है, कवर करना है, कवर कर। लॉन्ग स्टेप ले, लॉन्ग स्टेप ले, बॉडी बैठा कर बोला 243, 244, 246, 247, 248, 249, 251, 252, 253, 254, 257, 258, 259, 3 मिनिट, 3 1, 3 2, 3 3, 3 7, 3 7, 3 8, 3 9, 3 10, 3 11, 3 15, 3 16, 3 17, 3 20.